रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. शिराळा उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तात्काळ भरा. भारतीय दलित महासंघाचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना निवेदन. शिराळा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, इतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तात्काळ भरावीत या मागणीसाठी भारतीय दलित महासंघाच्या वतीने आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना तहसीलदार श्यामला खोत यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येत असून सध्या ताप, सर्दी, खोकला, विषमज्वर, कावीळ यासारख्या साथीच्या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढल्याने बाह्यरुग्ण विभागावर अतिरिक्त भार पडत आहे. तसेच शस्त्रक्रिया, प्रसूती सेवा, लहान शस्त्रक्रिया आणि गंभीर रुग्णांवर उपचार करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे रुग्णांचे नातेवाईक, कर्मचाऱ्यांमध्ये वादावादीचे प्रकार वाढत असून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वसामान्य व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी शिराळा उपजिल्हा रुग्णालय हे संजीवनी ठरत असले तरी अपुऱ्या सुविधा आणि मनुष्यबळामुळे अनेकांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत असून त्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका, तांत्रिक कर्मचारी तसेच रक्तलघवी आणि थुंकी तपासणीसाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांना 24 तास सेवा द्यावी लागत असल्याने ते मानसिक तणावाखाली काम करत आहेत. भौगोलिकदृष्ट्या दुर्गम आणि वाड्या वस्त्यांमध्ये विखुरलेल्या शिराळा तालुक्यातील नागरिकांसाठी हे रुग्णालय अत्यंत महत्त्वाचे असल्याने शासनाने या निवेदनाची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा शासनाच्या उदासीन धोरणाच्या निषेधार्थ 15 ऑगस्ट 2026 स्वातंत्र्यदिनी शिराळा उपजिल्हा रुग्णालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येईल असा इशाराही भारतीय दलित महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे. विन टीव्ही मराठीसाठी शिराळाहून राजेंद्र दिवाण. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.